रामकृष्ण हरी मंडळी, गावाकडची थाळी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. एकदम साधी आणि सोपी, फक्त कांदा आणि टोमॅटोपासून. त्यासाठी मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, 1 लसूण कांडी आणि डाळ भाजून घेणार आहे. हे बघा, कढईमध्ये कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी 2 चमचे तेल टाकून घेते कांदा लालसर करण्यासाठी. छान एकसारखा हलवत राहायचं, म्हणजे तो लाल होतो, कांद्यातला कच्चेपणा पण दूर होऊन जातो, कमी होतो. त्यामुळे भाजी पण खूप छान लागते खायला. कांदा लालसर झाल्यामुळे त्यामध्येच आपण टोमॅटो, लसूण हे दोन्ही पण टाकून छान परतून घेणार आहोत लाल रंग होईपर्यंत. हे बघा, दोन्ही पण टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान लालसर रंग होईपर्यंत परतून घेतला आणि त्याला एका ताटामध्ये काढून घेतला. आणि त्या कढईमध्ये तेल टाकून त्यात डाळ टाकली आहे. डाळ पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. डाळ टाकल्यामुळे काय होतं, भाजीला घट्टपणा येतो. घट्ट असली की भाजी खायला पण छान लागते. पनीरची भाजी आपली डाळ लालसर रंग छान परतून घ्यायची, एकसारखी हलवत राहायची, म्हणजे दोन्ही बाजूने छान भाजली जाते. आपली डाळ पण भाजून झाली. मी एका ताटात काढून घेतला. मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याला वाटून घ्यायचं आहे. आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकणार आहे पनीर तळून घेण्यासाठी. पनीर पण छान लाल रंगावर तळून घ्यायचं. मी अगोदरच पनीर बारीक कापून घेतलं होतं, तुकडे करून घेतले होते त्याच्या अगोदरच. फक्त तेलात तळायचं बाकी. तेलामध्ये छान दोन्ही बाजूने लालसर रंग होईपर्यंत एकसारखं हलवत तळून घ्यायचं. हे बघा, आता भाजतच आलंय, जवळजवळ तळतच आलंय. एकसारखं हलवत राहायचं म्हणजे छान. हे बघा, सगळं मी पनीर तळून घेतलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण वाटून घेतलेला मसाला छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. हे बघा, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घ्यायचा. आणि मी इथे सुहानाचा पनीर मसाला टाकणार आहे. तुम्हाला जो पनीर मसाला आवडत असेल तो तुम्ही टाका. पनीर मसाला टाकून घेते. लाल तिखट 2 चमचे टाकणार आहे. लाल तिखट 2 चमचे, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ. दोन्ही पण छान परतून घ्यायचे, मसाले आणि आपण टाकलेला मसाला. आणि ते परतण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे मसाल्यातला कच्चेपणा कमी होतो आणि भाजी पण खूप छान लागते खायला. आता हाच मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. हे बघा, हळूहळू आता तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मी 6 जणांसाठी भाजी बनवते. तुम्हाला एवढ्या जणांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. आपल्या मसाल्याला तेल सुटत लागलं आहे. हे बघा, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. पाणी सुटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता आपण त्यात पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. जेवढ्या जणांना भाजी करायची ना, तेवढं पाणी आपण त्यात टाकून घ्यायचं. हे बघा, मी 2 तांबे पाणी टाकलं आहे. तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तेवढं टाका. माझी माणसं 6 जण आहे खाण्यासाठी, त्याच्यामुळे मला 6 जणांसाठी भाजी बनवायची, त्याच्यामुळे मी 2 तांबे पाणी टाकलं. आता भाजी उकळी आले होते, आता आपण पनीर टाकून घ्यायचं आहे. तळून घेतलेलं पनीर त्यात टाकून घ्यायचं. त्या पनीर टाकल्यानंतर फक्त 5 मिनटं शिजून द्यायची. लय वेळ शिजली तर पनीर. बघा, आपली पनीरची भाजी तयार आहे.
त्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते. मी गॅस बंद केला आहे. भाजी बघा किती छान दिसते. खाण्यासाठी खूप छान लागते. कांदा आणि टोमॅटो आणि डाळ लसूण घातल्यामुळं. अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.